गुड इवनिंग एवरीवन। टुडेज आयुर्वेदा का जो प्लेटफॉर्म है उसमें आप सभी का स्वागत है। आज हम पदार्थ विज्ञान जो सब्जेक्ट है उसका पेपर टू सेकंड फर्स्ट टर्म का पेपर टू का सेशन आज से चालू कर रहे हैं। बहुत ही जल्द वो भी खत्म हो जाएगा। मॅडम सुरू केलं तरी चालेल। ओके सर. नमस्कार. मी डॉक्टर अंजली आजाराम जाधव. आज आपण पदार्थ विज्ञान पेपर टू मधला टर्म वन चा फर्स्ट चॅप्टर बघू. त्या फर्स्ट चॅप्टरचं नाव आहे परीक्षा. इंट्रोडक्शन टू परीक्षा. परीक्षा म्हणजे काय? परीक्षा म्हणजे काय? तर परीक्षा म्हणजे सगळ्यात पहिला ऑप्शन. परीक्षा म्हणजे तुमच्या दृष्टीने ज्याला तुम्ही विचार करता त्याला परीक्षा म्हणजे एक्झामिनेशन. अकॉर्डिंग टू आचार्य गंगाधर, परीक्षते यथा बुद्ध्या सा परीक्षा. ऑप्टेनिंग द नॉलेज ऑफ रिअल थिंग. स्वतःच्या बुद्धीनी जे आपण रिअल थिंग्स म्हणजे सत्य परिस्थितीचं जे नॉलेज घेतो त्याला परीक्षा म्हणतात. बाय युझिंग युअर बुद्धी वेन यू आर टेकिंग the knowledge about the real things, it is called as a pariksha. In Ayurveda, there are total four types of pariksha. आप्तोपदेश, प्रत्यक्ष, अनुमान आणि युक्ती. आयुर्वेदामध्ये पदार्थ आहेत ते दोन पद्धतीने कॅटेगराइज केले जातात. सत पदार्थ, असत पदार्थ. If it is sat padartha, sat means existing and asat means non-existing. These are two types according to Ayurveda. So for these two types, we can use this for pariksha. Aptopdesh, pratyaksha, अनुमान आणि युक्ती. ह्या दोन पदार्थांची परीक्षा करण्यासाठी की त्याच्याबद्दल नॉलेज घेण्यासाठी आपण ह्या चार परीक्षा वापरतो. तर त्यातला सगळ्यात पहिला बुद्धी. बुद्धी जायते विषये तत्र या बुद्धी निश्चयात्मिका व्यवस्थिती तयावम कर्तृवा बुद्धिपूर्वकम. हा जो वर्ड आहे हा मी रेड केलाय आणि हा मी बोल्ड केलाय, दुसऱ्या डिफरंट कलर मध्ये लिहिलाय. वाय? बिकॉज इट विल कम्स फॉर युअर एमसीक्यू इन आरजीएचएस फर्स्ट एनसीएसएम बॅच वेन अंडरगॉन first examination. They have given this MCQ buddhi and they have given the next remaining part. They have given it for the options. So buddhi nishchayatmika, this is the MCQ part. जायते विषयत्र या बुद्धी निश्चयात्मिका व्यवस्थिती तया वक्तुम कर्तृवा बुद्धिपूर्वकम. And second definition of buddhi is सर्व व्यवहार हेतु गुणो बुद्धि ज्ञानम. दिस फर्स्ट लाईन, ही जी पहिली लाईन आहे तर्कसंग्रहाच्या श्लोकाची, ही पण एमसीक्यू ला विचारली जाती. सर्व व्यवहार हेतु गुणो बुद्धि ज्ञानम सा द्विविधा स्मृती अनुभवश्च. तर बुद्धी निश्चयात्मिका या शब्दाचा अर्थ बेसिकली तुम्हाला सांगतो. बुद्धी इज द डिसिजन मेकिंग पॉवर इन कन्फर्मेटरी वेज. कन्फर्मेशन करायला एखाद्या गोष्टीला तुम्ही ज्याला फायनल डिसिजन येता त्याला फायनल डिसिजन तुमचा जो असतो तो तुम्ही तुमच्या बुद्धीने घेता. You can take various examinations, you can try that thing with the help of so many examinations, but when you will come for a final decision, you will take that final decision with the help of your buddhi. जायते विषय तत्र या बुद्धी निश्चयात्मिका कन्फर्मेटरी डिसिजन विल बी टेकन बाय युअर बुद्धी. आणि सर्व व्यवहार हेतू गुणो बुद्धी ज्ञानम. सर्व व्यवहार हेतू for all examinations, or we can say for all vyavahara hetu guna. For all the vyavahara hetu is the buddhi guna or buddhi. सगळ्या गोष्टींच्या जे आपण व्यवहारात ज्या सगळ्या गोष्टी करतो त्याच्यासाठीचा हेतू काय किंवा त्याच्यासाठीचं निदान काय, तर बुद्धी किंवा बुद्धी हा गुण. ती दोन पद्धतीची असते, स्मृती आणि अनुभव. हे दोन्ही श्लोका बाय हार्ट करा. त्यातले हे जे आहेत स्पेसिफिकली जे रेड आणि बोल्ड केलेले आहेत ते पार्ट लिहून ते एमसीक्यू साठी तुम्हाला हेल्पफुल होतील. दोन त्याचे स्मृती आणि अनुभव. तर स्मृती आणि आपण ह्या पद्धतीने फ्लोचार्ट का केला, कारण स्मृतीचे पण सेम दोन टाईप आहेत, यथार्थ ज्ञान अयथार्थ ज्ञान. अनुभवाचे पण सेम दोन टाईप आहेत, यथार्थ ज्ञान अयथार्थ ज्ञान. स्मृती मीन्स व्हॉट? स्मृती मीन्स युअर मेमरी. What is the memory power? It is called as a smriti. अनुभव means your experience. अनुभव म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स. दोन्हीचे दोन्ही टाईप, यथार्थ अयथार्थ. यथार्थ ट्रू, अयथार्थ फॉल्स.
यथार्थ ज्ञान, स्मृती यथार्थ ज्ञान, जे सत्य घटनेची तुम्हाला मेमरी असेल तर ती यथार्थ स्मृती म्हणली जाते. एखादी खोटी तुम्ही आठवण सांगितली तर त्याला अयथार्थ स्मृती म्हटलं जातं. तेच एखाद्या गोष्टीचं रिअल किंवा सत्य परिस्थितीत घेतलेला एक्सपिरियन्स, यथार्थ ज्ञान, यथार्थ अनुभव ज्ञान. एखाद्या गोष्टीचा तुम्ही उगाचच खोट्या पद्धतीने काहीतरी बनवून सांगितलं की मी असा एक्सपिरियन्स घेतलाय, देन इट इज कॉल्ड ॲज अयथार्थ अनुभव ज्ञान. सो स्मृती मीन्स युअर मेमरी पॉवर, अनुभव मीन्स युअर एक्सपिरियन्स. बोथ आर हॅव्हिंग सेम टाइप्स, यथार्थ ज्ञान, यथार्थ ज्ञान. वेन यू आर रायटिंग टू द पेपर, यू हॅव टू राईट इन सेपरेट. यथार्थ ज्ञान तद्वती तत्प्रकारको अनुभव यथार्थः. The true knowledge which is obtained by the buddhi and which is helpful for further knowledge. Which is helpful for further knowledge. The true knowledge which is obtained by the buddhi. It is called as यथार्थ ज्ञान. आणि अयथार्थ मीन्स तद्वती तद्भाववती तत्प्रकारको अनुभव अयथार्थ. हा, फॉल्स नॉलेज और नॉलेज ऑफ द फॅक्ट अगेन्स्ट द रियालिटी, इट इज कॉल्ड एज अयथार्थ ज्ञान. आता यथार्थ ज्ञान आणि यथार्थ ज्ञानला बेसिक डिफरन्स काय? यथार्थ म्हणजे तुमच्या समोर आता मोबाईल आहे, तुम्हाला ज्ञान झालं की हा मोबाईल आहे, ओके. पण तेच तुमच्या समोर मोबाईल आहे पण तुमच्या बुद्धीला ह्याचं ज्ञानच झाली. तुमची बुद्धी म्हणते की नाही नाही, हा मोबाईल नाही, हा लॅपटॉप आहे. ह्याला म्हणायचं यथार्थ ज्ञान. एखाद्या गोष्टीचं सत्य सत्य कथन किंवा सत्य जे नॉलेज आपल्याला होतं, ज्ञान मिळतं, ते यथार्थ. तेच त्या गोष्टीबाबत अगेन्स्ट द रियालिटी, रियालिटीच्या विरुद्ध जाऊन जे आपल्याला नॉलेज होतं त्याला म्हणायचं अयथार्थ ज्ञान. हे यथार्थ आणि अयथार्थ ज्ञानातले दोन महत्वाचे डिफरन्स आहेत. महत्वाचं, अयथार्थ ज्ञान तीन पद्धतीचं असतं. पहिलं तर संशय, दुसरं विपर्यय आणि तिसरं तर्क.